परम पावन मंगलमय श्री गुरुचरित्र कथा जी आपण 6 रूपाने पाहतोय। तर मग 48व्या अध्यायामध्ये काय कथा आली ते आपण पाहणार आहोत। सिद्ध योग्याने नामधारकाला श्री गुरूंची एक लीला सांगितली बघा। ते बोलतात, श्री गुरु रोज सकाळी संगमावरती अनुष्ठानाकरता जायचे आणि जात असताना मार्गावरती एका शूद्राचं शेत लागायचं। तो शूद्र दर दिवस त्या ठिकाणी श्री गुरूंकडे पाहायचा। श्री गुरु येत आहेत हे त्यानं पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्या हातातलं जे काही काम असेल ते काम टाकून द्यायचं। महाराज काम टाकून द्यायचा आणि पळत पळत जाऊन गुरुदेवाला साष्टांग वंदन करायचा। बोलायचं मात्र काहीच नाही, वंदन करायचा आणि पुन्हा शेतामध्ये निघून जायचा आणि आपलं काम करत राहायचं बघा। मध्यान्ह समय ज्यावेळेस श्री गुरुदेव भगवान मठाकडे परतायचे, मठाकडे परतत असताना तेव्हाही तो असाच जायचा, गुरुदेव भगवंताला वंदन करायचा आणि परत निघून जायचा। अशा प्रकारे आता याचा हा दिवस क्रम चालूच होता। महाराज दर दिवस त्या ठिकाणी नमस्कार करायचा। असा नमस्कार करत असताना एक दिवस श्री गुरुदेव भगवंतांनी विचारलं, तू मला रोज नमस्कार का करतोस बाबा? तुझ्या मनात काही इच्छा आहे का? मग तो शूद्र बोलू लागला गुरुदेव भगवंताला, हे गुरुदेव, माझ्या शेतामध्ये उदंड पीक यावं अशीच माझी इच्छा आहे, बाकी काय इच्छा आहे? शेतकरी व्यक्तीची इच्छा असते तरी काय की मी जी शेतामध्ये जे मी काही कष्ट करतो ह्या कष्टाचं फक्त मला काय भेटावं, मला फळ प्राप्त व्हावं, हीच इच्छा असते महाराज। अशीच त्या शेतकऱ्याची इच्छा त्यानं प्रगट केली। सांगितलं, गुरुदेव भगवान, माझ्या शेतामध्ये उदंड पीक यावं अशी माझी इच्छा आहे। त्यावेळेस गुरुदेव भगवान बोलू लागले, या शेतामध्ये तू काय पेरले सध्या? तो शूद्र बोलू लागलेला, यावनाळ पेरले महाराज। तुमच्या दर्शनाने पीक चांगले येईल असं मला वाटतंय। काही दिवसांना आता कणसही येतील, म्हणजे पोटऱ्यामध्ये त्या ठिकाणी माझं पीक आहे सध्या। मग माझी एवढीच इच्छा आहे, तुम्ही काय करावे, माझ्या शेतावरती कृपा दृष्टी टाकावी। मग त्यावेळेस गुरुदेव भगवान बोलू लागले, मी जे सांगेल, मी जे बोलेल त्याच्यावर तुझा विश्वास आहे का? मी जे काही तुला आता बोलेल ते दृढ भावाने तू करशील का? तो शेतकरी महाराज बोलू लागला, गुरु आख्य प्रणाम आहे गुरुदेव, मी आपला शब्द कधीच मोडणार नाही। श्री गुरुदेव भगवान बोलतात, ठीक आहे, मग मी आता सांगतो तसं कर बघ। मी संगमावरती चाललोय आता आणि संगमावरून मी मध्यान्हाला परत येईल। तोपर्यंत हे जे काही पीक उभं दिसतंय ना, हे सगळं पीक तू काय करायचंय, कापून टाकायचंय। शेतकऱ्यांना महाराज मान्य केलं। गुरुदेव भगवान अनुष्ठान करता आता निघून गेलेले संगमावरती। हा शेतकरी गावाकडे आला। गावामध्ये आल्यानंतर त्यानं अधिकाऱ्याची भेट घेतली। अधिकाऱ्याला भेटला आणि सांगितलं, हे अधिकारी साहेब, मला शेत कापण्याची परवानगी पाहिजे। मी शेत सारा म्हणून गत वर्षाप्रमाणे तुम्हाला धान्य देऊन टाकेल। आता अधिकारी असं अवेळी परवानगी पत्र त्या ठिकाणी कसं देणार महाराज? त्यावेळेस ते बोलू लागले, तुझ्या शेतामध्ये वेळेआधी जास्त पीक आलं काय? आता शेतकऱ्याला वाद या ठिकाणी घालायचं नाही काही, कारण गुरुदेव भगवंताने सांगितलेलं आहे, मी मध्यान्हपर्यंत येईपर्यंत या ठिकाणी हे सगळं पीक काय करायचंय, कापून टाकायचंय। मग हा शेतकरी त्या अधिकाऱ्याशी बोलू लागला, हे अधिकारी साहेब, मी गत वर्षापेक्षा दुप्पट धान्य तुम्हाला देईल।
आणि जर माझं पीक आलंच नाही तर मग मी तुम्हाला माझ्या साठवणीचं धान्य देईल. आणि यानं जर माझी पूर्तता होत नसेल तर मग सरकारने काय करावं, माझी गुरं जप्त करावीत असं वचनपत्र लिहून दिलं महाराज. आणि मग आता पीक कापण्याचं परवानगी त्यानं त्या अधिकाऱ्याकडून प्राप्त केली. या शेतकऱ्यांना काही मजुरांना घेतलं. आता एकट्याकडनं एवढं पीक दुपारपर्यंत कापणं शक्य नाहीये. मग काही मजूर घेतली आणि शेतामध्ये निघून गेला. शेत कापण्यास सुरुवात केली महाराज. हे वृत्त त्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या कानी आणि शेतकऱ्याच्या मुलाच्या कानी त्या ठिकाणी पडल्यानंतर आता शेतकऱ्याची मुलं धावत आलेली आहेत. धावतच त्या ठिकाणी आलेली आहेत. त्या शेतकऱ्याला अडवण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. परंतु त्या शेतकऱ्यानं महाराज कुणाला जुमानलेलं नाहीये. शेतकऱ्याची पत्नी बोलू लागली, एका संन्यासाच्या सांगण्यावरून शेत कापणं हे काही चांगलं आहे का? लोकही त्या ठिकाणी महाराज त्याला मूर्ख ठरू लागलेली आहेत. त्याला प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यावेळेस त्या अधिकाऱ्यानं दाखवलं की माझ्याकडे मी वचनपत्र लिहून घेतलेलं आहे. मग आता महाराज या शेतकऱ्यांना त्या मजुराच्या मदतीनं सगळं काही शेत कापून टाकलं. कापून टाकल्यानंतर आता गुरुदेव भगवंताची वाट तो पाहू लागलेला आहे. मध्यान्ह झाली महाराज आणि मध्यान्ह समय त्या ठिकाणी गुरुदेव भगवान आता आलेले आहेत. येत आहेत, मठाकडे निघालेत. वाटेमध्ये हा त्या ठिकाणी शेतकरी पळत पळत गेला आणि त्या शेतकऱ्यानं त्या गुरुदेव भगवंताच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात केला आणि गुरुदेव भगवंताला सांगू लागला, हे गुरुदेव, तुम्ही जशा प्रकारे मला आज्ञा केली आहे त्या प्रकारे बघा हे सगळं शेत मी आता कापून टाकलेलं आहे. तेव्हा गुरुदेव भगवान थोडं स्मित हास्य चेहऱ्यावरती गुरुदेव भगवंताने केलं आणि गुरुदेव भगवंत म्हणतात, अरे तू काय केलंस? मी तुला फक्त विनोदाने म्हटलं होतं, मी तुला हसून बोललो होतो. तो त्यावेळेस बोलू लागला, हे स्वामी, मी तुमचं वचन पाळलंय, बाकी मला काही माहिती नाहीये. गुरुच वाक्य हे प्रमाण आहे आणि ते मी पाळलेलं आहे. ज्यावेळेस असा निर्धार त्या शेतकऱ्याचा गुरुदेव भगवंतानं पाहिला, गुरुदेव भगवंताने त्याला आशीर्वाद देऊन टाकला, महाराज या श्रद्धेचं तुला फार मोठं फळ प्राप्त होईल. आता कोणत्याही प्रकारची चिंता करू नकोस. आणि महाराज हा शेतकरी आता गुरुदेव भगवान निघून गेल्यानंतर घरी गेलेला आहे. घरी गेल्यानंतर त्याची मुलं, त्याची बायको रडतायत. त्याच्या घरी आता वातावरण सगळं करुणामय झालेलं आहे. रडू लागलेले आहेत सगळेजण त्या ठिकाणी. डोक्याला हात मारते त्याची पत्नी बोलू लागलेली आहेत, काय एका संन्याशाचं ऐकलं आणि उभं पोटऱ्यामधलं पीक कापून टाकलेलं आहे. मुलं रडतायत, बाबा तुम्ही हे काय केलं, असं का केलं तुम्ही? तुम्हाला कळत नाही का? आपलं पीक किती सुंदर आलेलं होतं आणि आल्यानंतर तुम्ही कापून टाकला, आता आपण खायचं काय? असं मुलं त्या ठिकाणी बोलू लागलेली आहेत. बाकीचे लोक आलेले आहेत, ते लोकही बोलतायत, हे काय केलं बाबा, तू हे काय केलं असं? या सगळ्यांची समजूत महाराज तो शेतकरी काढू लागलेला आहे. तो बोलू लागला, शिष्यानं गुरुवरती विश्वास ठेवावा. जो शिष्य गुरुवरती विश्वास ठेवून त्यांच्या आज्ञेनुसार वागतो त्याच्या बाबतीमध्ये हानी संभवतच नाहीये महाराज. कोणत्याच प्रकारची हानी त्याला प्राप्त होत नाही. अहो मला सहस्त्रपटीमध्ये लाभ होईल, फक्त विश्वास ठेवा गुरुदेव भगवंताच्या वाक्यावरती. अशा प्रकारे समजूत केली आणि समजूत काढून त्या ठिकाणी सर्वांना शांत त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर काही 4-5 दिवस निघून गेले महाराज. निघून गेल्यानंतर एकाएकी काय झालं, प्रचंड वादळ त्या ठिकाणी निर्माण झालं. अतोनात त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी झाली आणि जेवढी काही गावकऱ्याची पिकं उभी होती ती सगळी आता उद्ध्वस्त झाली, जमीन दोस्त होऊन गेली महाराज. ओला दुष्काळ त्यावेळेस त्या भागामध्ये पडला
फार नुकसान झालं शेतकऱ्यांचं. परंतु ज्या शेतकऱ्यानं हे शेत कापलं होतं, त्या शेतकऱ्याचं जे काही शेत आहे त्याला त्या ठिकाणी परत कोंबत्या बुडखाला येऊ लागलेले आहेत. शतपटीनं त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं शेत आता पिकू लागलेलं आहे. लहानाचं मोठं होऊ लागलेलं आहे. दिवसेंदिवस त्याचं लहानाचं मोठं झाल्यानंतर त्याला महाराज कणसही दिसू लागलेली आहे. गुरुकृपेचा तो प्रभाव पाहिला आणि अक्षरशः महाराज त्या शेतकऱ्याचे डोळे भरून आले आहेत. ते दृश्य ज्यावेळेस त्याच्या बायकोने आणि त्याच्या मुलांनी पाहिल्यानंतर ते सुद्धा आनंदाने डोलू लागलेले आहेत. गावातील लोक आश्चर्य करू लागले. आणि मग आता त्या शेतकऱ्याच्या पत्नीनं आणि शेतकऱ्यानं ठरवलं की आता आपण काय करायचंय, गुरुदेवाकडे जायचंय. त्याच्या पत्नीनं अगोदर तर शेतकऱ्याची क्षमा मागितली. मी चुकले, मी तुम्हाला वेडवाकडं बोललेत. त्या गुरुदेव भगवंतालाही मी रागाच्या भरामध्ये काही वेडेवाकडे शब्द त्या ठिकाणी उच्चारलेत, मला क्षमा करा. शेतकरी बोलू लागला, गुरुदेव सर्व समर्थ आहेत, भक्त वत्सल आहेत, क्षमाशील आहेत, क्षमा करणारे आहेत. आता आपण दोघेही जाऊ आणि गुरुदेवांची त्या ठिकाणी पूजा अर्चा करू. दोघेही महाराज दाम्पत्य आता निघालेले आहेत. निघाल्यानंतर मठामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पूजा अर्चा गुरुदेव भगवंताची यांनी केली. त्यावेळेस गुरुदेव भगवंतांनी विचारलं, शेतामध्ये कसं काय वर्तमान चांगलंय की नाही. त्यावेळेस दोघेही पती पत्नीने उत्तर दिलं, गुरुदेव आपल्या कृपेने काय सर्व कुशल मंगल आहे. दोघेही रडू लागलेले आहेत. आनंद अश्रू डोळ्यातून येत आहेत. गुरूंचे पाय धरले आणि बोलतात, स्वामी आमचं कुलदैवत, आमची कामधेनू तुम्हीच आहात. तुमची कृपा झाली आणि भरून पावलं बघा. श्री गुरु शेतकऱ्याला बोलतात, तू माझा निस्सीम भक्त आहेस. तुझ्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल. महिनाभरानं महाराज कापणी झाली. गत वर्षापेक्षा शतपट उत्पन्न त्याला झालं महाराज. शूद्राने त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांना बोलवल्यानंतर त्या अधिकाऱ्याला बोलू लागला, महाराज गावामध्ये धान्याचा तुटवडा आहे, तर मी तुम्हाला म्हटलं होतं दुप्पट देईल, पण आता मी तुम्हाला अर्ध धान्य देऊन टाकतो. ग्राम अधिकारी बोलू लागला, तू मनाने खूप मोठा आहेस, गुरुची कृपा तुझ्यावरती आहे. कायद्यानं जेवढं द्यायचं तेवढंच दे, बाकीचं तू काय कर, घरी घेऊन जा. पण त्याला राहावलं नाही महाराज. शेत सारा भरून त्यानं स्वतःला आवश्यक तेवढंच धान्य ठेवलं आणि बाकीचं धान्य जे काही आहेत ग्रामस्थांना, गावातील ब्राह्मणांना वाटून दिलं. कारण ओला दुष्काळ पडल्यामुळे धान्याची तुटवडा त्या ठिकाणी झालेला आहे. त्या प्रत्येकाला धान्य तो देऊ लागलेला आहे. सिद्ध योगी बोलतात, नामधारका गुरुचं वचन किती अमोघ असतं हे पाहिलंच ना तू. मग किती अमोघ आहे गुरुचं वचन. म्हणून त्यांची कधी अवज्ञा करू नये. गुरुदेवानं जी काही आपल्याला आज्ञा केली त्याची आपण अवज्ञा कधीच करू नये महाराज. गुरुच्या वचनाचं तंतोतंत पालन करणं हाच काय शिष्याचा धर्म आहे. हेच त्या शिष्याचं आद्य कर्तव्य आहे. अशा प्रकारची कथा या 48व्या अध्यायात आली आहे. ती आपण सार रूपानं पाहिली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा